एका डॉक्टरचा जीव गेला। या सगळ्या प्रकरणानंतर आता वेगवेगळ्या ज्या कहाण्या अत्याचाराच्या समोर येत आहेत त्यातून काही सवाल निर्माण झालेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण सवाल उपस्थित करतोय। व्यवस्थेमुळे डॉक्टर तरुणीचा जीव गेला का, आणि एक प्रकारे तिला जीव द्यायला भाग पाडलं गेलं का, आणि त्या दृष्टीने तपास होणार आहे का? दबाव टाकल्याने डॉक्टर तरुणीने हे टोकाचं पाऊल उचललं का? हा दबाव असह्य झाला, मग हा दबाव टाकणारे कोण आहेत? ती सगळी यंत्रणा या चौकशीच्या फेऱ्यात येईल का? गजाड होईल का? नेते आणि पोलिसांची मिलीभगत या वेगवेगळ्या प्रकरणाच्या नंतर समोर येते का? हे सिंडिकेट आहे का? आणि हे सिंडिकेट या महाराष्ट्राच्या समोर उघडकीस येईल का? डॉक्टर तरुणीचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न का केला जातोय? सातत्याने तिचे चॅट बाहेर कोण आणतंय? पोलीस अशा प्रकारची माहिती समोर देऊ शकतात का कोर्टाच्या बाहेर? तिचं चारित्र्यहनन करून प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होतोय का? फलटणच्या डॉक्टर तरुणीला न्याय कधी मिळणार आहे हा सवाल आहे। आणि तिच्या रांगेत आता अनेक जण येत आहेत, ते सुद्धा म्हणतात आम्हाला न्याय हवा आहे। त्यांना न्याय कोण आणि कसा देणार आहे हा सवाल आहे। या सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मृत जे डॉक्टर तरुणी आहेत त्यांचे काका थोड्याच वेळात जोडले जातील। आपल्या सोबत आणखीन एक जयश्री आगवणे या चर्चेत सहभागी होत आहेत। पीडित ज्यांच्या मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्या जयश्री आगवणे आपल्या सोबत असणार आहेत। थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे जोडल्या जातील। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महबूब शेख आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आहेत। आपल्या सोबत माजी अपर पोलीस महासंचालक पी.के. जैन सर आहेत। सगळ्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो। चर्चेची सुरुवात मला खरं तर दोन्ही पीडित कुटुंबापासून करायची होती, पण तांत्रिक कारणामुळे ते अजून जोडले गेले नाहीत। ते जोडले की मी लगेच त्यांच्याकडे जाईन।